नमस्कार, मी संतोष पवार सर. गेली अनेक वर्ष करिअर मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहे. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांचं करिअर कसं निवडावं याच्याबद्दल आपण अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे माझी सर्व पालक बंधू भगिनींना ही नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि त्याच्यानंतर आपल्या विद्यार्थ्याच्या करिअर संदर्भात प्रत्येकाने निर्णय घ्या. करिअर म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला करिअर म्हणजे एक चांगल्या पगाराची नोकरी असा एक आपला समज असतो. परंतु करिअर ही संकल्पना जी आहे ही अतिशय विस्तृत अशी संकल्पना आहे. म्हणजे करिअर हा एक अतिशय दीर्घकालीन प्रवास आहे. कारण आपण करिअरच्या बाबतीमध्ये पाहतो की ज्यावेळेला मी एखादं करिअर निवडतो त्यावेळेला माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा आणि जास्तीत जास्त वेळ मी त्या करिअरला देणार असतो. म्हणजे एक शिक्षक म्हणून पगारासाठी नोकरी करणं आणि एक शिक्षक म्हणून शाळेमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी अगदी स्वतःचं अस्तित्व विसरून कष्ट करणं हा जो फरक आहे हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. साहजिकच तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी घेऊन जाण्यासाठी करिअर मदत करत असतं. त्यामुळे करिअर निवडताना आपल्याला नेमकं कसं निवडावं हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो. करिअर जे आहे हे तुमचं शिक्षण, तुमचं अनुभव, तुमचं कौशल्य, तुम्ही आयुष्यात पार पाडलेली विविध व्यावसायिक पदं या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये होत असतो. केवळ एक 5-6 तासाची नोकरी नसून करिअर ही अतिशय व्यापक अशी संकल्पना आपल्या लक्षात येते. थोडक्यात करिअरमधून आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचणं, टॉपला जाणं ही संकल्पना त्यामधली महत्त्वाची आहे. करिअर निवडत असताना म्हणजे ज्यावेळेला एखादा विद्यार्थी एखाद्या करिअरची निवड करतो त्यावेळेला जर आपण पाहिलं तर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. यामध्ये करिअर निवडत असताना सगळ्यात महत्त्वाचं पॅरेंटल ॲस्पिरेशन खूप महत्त्वाचं असतं. पालकांची महत्त्वाकांक्षा. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना जे करिअर निवडावं लागतं हे पालकांच्या महत्त्वाकांक्षेपोटी निवडावं लागतं. आणि पालकांचा विचार काय असतो, बऱ्याचदा आपण पाहतो की माझ्या भावाचा मुलगा इंजिनियर झाला म्हणून माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. माझे दूरचे नातेवाईक आहेत त्यांची मुलगी डॉक्टर झाली म्हणून माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. कुठेतरी टी व्हीवर पाहिलेलं असतं की एक मुलगा आय एस झाला त्याचा सर्वत्र सत्कार होतो म्हणून माझा मुलगा आय एस झाला पाहिजे. अशा पद्धतीने विचार करून जर आपण करिअर निवडत असू तर बऱ्याचदा हा करिअरचा निर्णय चुकत असतो. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सोसायटल ॲस्पिरेशन, सामाजिक दडपण असतं. समाजामध्ये आता सध्या कोणता ट्रेंड आहे, समाजातली लोक काय करतात याच्यावर सुद्धा आपण आपलं करिअर निवडताना निर्णय घेत असतो. आणि त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पियर ग्रुप, जे त्या विद्यार्थ्याबरोबर असणारे जे त्याचे मित्रमैत्रिणी आहेत त्या मित्रमैत्रिणी जे करिअर निवडतात तेच करिअर हा विद्यार्थी सुद्धा ठरवतो. म्हणजे आपण पाहतो की 10वी नंतर जर एखाद्या वर्गातले बरेच विद्यार्थी कॉमर्सला जाणार असतील तर विद्यार्थी कोणताही विचार न करता त्याचा प्रवेश सुद्धा कॉमर्सला घेतो. म्हणजे असं हे जे अंधानुकरण आहे हा अंधानुकरण कुठे ना कुठेतरी करिअर निवडीमधला एक महत्त्वाचा अडथळा ठरतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10वी किंवा 12वी सारख्या परीक्षांमध्ये पडणाऱ्या गुणांच्या वरून आपण नेमकं काय करिअर करायचं हे ठरवत असतो. म्हणजे साधारणपणे धारणा अशी असते की ज्या विद्यार्थ्याला 90% जास्त गुण मिळतात त्याने डॉक्टर, इंजिनियर झालं पाहिजे. समजा ज्याला 70 ते 90% पडतात तो कॉमर्सला गेला पाहिजे आणि त्याच्या खालचे सगळे विद्यार्थी आर्ट्सला गेले पाहिजेत. अशी साधारणपणे आपली मानसिकता असते आणि त्याच्यामुळे आपण करिअर निवडताना तो क्रायटेरिया लावून करिअर निवडतो. त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा चुका होतात. कारण 90%पेक्षा जास्त गुण मिळालेला विद्यार्थी प्रत्येक वेळेला त्याचं लॉजिकल इंटेलिजन्स चांगलं असेल म्हणजे तो इंजिनियर होईलच असं नाही किंवा तो डॉक्टर होईलच असं नाही. कदाचित त्याच्यामध्ये एखादा समाजशास्त्रज्ञ लपलेला असेल, त्याच्यामध्ये एखादा मॅनेजमेंटचा स्टुडंट लपलेला असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला नेमकं त्याच्यामध्ये काय आहे हे शोधून काढणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे करिअर निवडत असताना एक मित्रांचं अनुकरण करणं ही चुकीची गोष्ट ठरते. पालकांचा किंवा समाजाचा दबाव आहे म्हणून एखाद्या विशिष्ट करिअरमध्ये जाणं हे चुकीचं ठरतं. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या आज बघतो की जग अतिशय झपाट्याने वाढत आहे. आज हजारो क्षेत्रामध्ये आपल्याला करिअरच्या संधी आहेत पण आपल्याला त्या करिअरच्या संधीबद्दल नेमकी माहिती नसल्यामुळे कोणतं करिअर निवडावं याच्याबद्दल आपल्या मनामध्ये साशंकता असते. म्हणजे साधारणपणे आपलं असतं की 10वी नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जायचं, त्याच्यानंतर मग पुढे डिग्री करायची, त्याच्यानंतर उच्चतर शिक्षण घ्यायचं. पण मी लवकरात लवकर कसा सेटल होईल
मला माझ्या आवडीचं क्षेत्र कसं निवडता येईल याचा बऱ्याचदा आपण विचार करत नाही. किंवा आपण क्षेत्र निवडताना त्या गुणांना महत्त्व देतो, आपण आपल्या पाल्याच्या आवडीला महत्त्व देत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा करिअर निवडण्यामध्ये अडथळे येतात. थोडक्यात आपल्या लक्षात येतं की जॉब आणि करिअरच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना अतिशय विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. जॉब हे एक अल्पकालीन उद्दिष्ट असतं, केवळ उत्पन्नाचं साधन असतं, एका ठराविक कामाची जबाबदारी असते. परंतु करिअर ही अतिशय व्यापक संकल्पना आहे, हा दीर्घकालीन प्रवास आहे, तुमच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा असा तो भाग आहे आणि त्याच्यामुळे तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ होतेच. समाजामधलं तुमचं स्थान जे आहे हे त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी इतरांच्या लक्षात येण्याजोगं निर्माण होतं. स्वतःची वेगळी अशी ओळख आपल्याला त्या करिअरमुळे निर्माण करता येते. म्हणजे जर तुम्ही करिअरचा योग्य निर्णय घेतलात तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचू शकता, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही बॉस ठरू शकता आणि त्यामुळे आपल्याला हा निर्णय योग्यरित्या घेणं खूप गरजेचं आहे. आता करिअर निवडीच्या बाबतीमध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्याचे स्वतःची ओळख त्या विद्यार्थ्याला असणं गरजेचं आहे. पालकांना त्याच्या क्षमता माहिती असल्या पाहिजेत, त्याचे जन्मजात गुण काय आहेत, त्याची आवड कशामध्ये आहे किंवा तो कोणती कामं अतिशय मनापासून करतो, अशा गोष्टींची आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या क्षमता काय आहेत, त्याची स्किल्स काय आहेत, त्याची अप्टिट्यूड काय आहे, कौशल्य काय आहेत, ही आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर बाजारपेठेचा कल, कशाला आता सध्या मार्केटमध्ये मागणी आहे, कोणते कोर्सेस केल्यानंतर आपण चांगल्या नोकरीमध्ये जाऊ शकतो, त्याच्या आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो, हे समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, पालकांनी करिअर ठरवत असताना तुमच्यापैकी बहुतेकांनी इकिगाई नावाचं जॅपनीज लाईफस्टाईलवर आधारित असणारं पुस्तक वाचलं असेल. वाचलं नसेल तर ते अवश्य वाचा. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच तुम्हाला तुमच्या करिअर निवडी संदर्भात किंवा आयुष्यातला कुठलाही निर्णय घेत असताना अतिशय महत्त्वाचे, उपयुक्त ठरणारे असे 4 प्रश्न दिलेत. तुम्हाला तुमचं करिअर निवडायचं आहे तर पहिला प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे तो म्हणजे व्हॉट आय लव्ह, मला काय आवडतं. तुम्ही स्वतःला प्रश्न काय विचाराल, व्हॉट यू लव्ह, तुम्हाला काय आवडतं हा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला काय आवडतं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अगदी आपल्या रोजच्या ॲक्टिव्हिटीजमधून मिळत असतं. मला काय आवडतं याचा अर्थ जी कृती करताना मला वेळेचं भान राहत नाही, जी कृती करताना माझं घड्याळाकडे लक्ष जात नाही, जी कृती करताना मला कुठलाही स्ट्रेस येत नाही, अशी जी कृती आहे ती व्हॉट यू लव्ह. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा एखाद्या मुलाला ड्रॉइंग काढायला आवडत असेल तर तो ड्रॉइंग काढत तासनतास बसला तरी त्याला थकवा येत नाही किंवा त्याला स्ट्रेस येत नाही, त्याचा वेळ कसा जातो हे लक्षात येत नाही, म्हणजे ती त्याची आवड झाली. किंवा एखाद्या मुलाला खेळायला आवडतं, तो अगदी मैदानात तासनतास राहिला तरी तो कंटाळत नाही, थकत नाही. म्हणजेच व्हॉट यू लव्ह हा प्रश्न पहिल्यांदा आपल्याला विचारला पाहिजे की तुमच्या मुलाला काय आवडतं ते विचारा. त्याला विचारा, तुला बाळा काय आवडतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी त्याच्या डेली ॲक्टिव्हिटीज जे आहेत त्याचं ऑब्झर्वेशन करा, त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की त्याला काय आवडतं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे व्हॉट यू आर गुड ॲट. व्हॉट यू आर गुड ॲट याचा अर्थ तुम्ही कशात कुशल आहात, तुम्ही कशात कुशल आहात. म्हणजेच समजा एखाद्या विद्यार्थ्याला खेळण्याची आवड आहे, खेळण्याची आवड आहे पण तो त्यामध्ये खरोखरच कुशल आहे का, त्याच्यामध्ये ते एक्सपर्टीज आहे का की त्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये तो करिअर करू शकतो. आज आपण बघतो की अनेक विद्यार्थी क्रिकेट खेळतात, अनेक विद्यार्थी क्रिकेट खेळतात म्हणून प्रत्येक विद्यार्थी सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही. त्यामुळे हे व्हॉट यू लव्ह या प्रश्नाला व्हॉट यू आर गुड ॲट, तुमचा मुलगा कशामध्ये निष्णात आहे हा प्रश्न त्याला विचारा. बाळा तू कशात एक्सपर्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ मला चित्र काढायला जर आवडतंय तर खरोखरच मी काढलेली चित्र ही त्या दर्जाची आहेत का, त्याच्यामध्ये मी एक्सपर्ट आहे का. मी जर एक्सपर्ट नसेल तर ते कौशल्य मी आत्मसात करू शकतो का, त्या कौशल्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. म्हणजेच तुम्हाला तुमची आवड आहे, त्या आवडीबरोबरच तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सपर्ट जर तुम्ही झालात तर ते करिअर ठरवताना महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर करिअर ठरवताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट द वर्ल्ड नीड्स. ज्या वेळेला मी माझ्या करिअर
निवडण्याचा निर्णय घेणार आहे त्यावेळेला जगाला कशाची गरज असेल. मी ज्यावेळेला माझं करिअर निवडण्याचा निर्णय घेणार आहे त्यावेळेला जगाला कशाची गरज असेल. म्हणजे आता आपण पाहतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्राला खूप मागणी आहे किंवा त्याचबरोबर ग्रीन एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जीमध्ये खूप मागणी आहे. हे क्षेत्र जे आहे हे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. एन्व्हायरमेंटल ज्या स्टडीज आहेत त्यांना पुढे स्कोप येणार आहे किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस सारखे जे सेक्टर्स आहेत की जे एक शाश्वत नोकरीचा मार्ग आहेत. तर आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे की जर मी एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करत आहे, मी एखादं क्षेत्र करिअर म्हणून निवडण्याचा प्रयत्न करत आहे, तर खरोखरच जगाला त्या क्षेत्राची गरज आहे का. जगाला जे माझं ज्ञान आहे ते जगाला त्याची खरंच गरज आहे का. म्हणजे जर मी सायन्सचा विद्यार्थी आहे, मला पर्यावरणाची खूप आवड आहे, जर मी एन्व्हायरमेंट सारख्या पर्यावरण सारख्या विषयामध्ये जर करिअर केलं तर नक्कीच जगाला त्याचा फायदा होईल. ही गोष्ट आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. अशी अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला, परंतु यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे की तुम्हाला या क्षणी म्हणजे ज्यावेळेला तो विद्यार्थी स्वतःचं करिअर ठरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेईल आणि त्याच्या करिअरची पायाभरणी करेल त्यावेळेला जगाला कशाची गरज असेल किंवा कोणत्या गोष्टींना थोडक्यात मार्केटमध्ये जास्त डिमांड असेल या गोष्टीचा विचार आपण करणं गरजेचं आहे. ती शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही तुमच्या पाल्याला विचारा, व्हॉट यू आर पेड फॉर. बाळा, तुला लोक का पैसे देतील, तुला का चांगला पगार दिला जाईल, हा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण साहजिकच आपल्याला आपलं करिअर जर योग्यरित्या करायचं असेल तर त्यामध्ये त्याच्यामधून मिळणारा आर्थिक मोबदला हा सुद्धा महत्त्वाचा आहे. इतर समाधानाच्या गोष्टी आहेत तो भाग वेगळा, परंतु त्यामध्ये खरोखरच जर मी समजा एखादी गोष्ट करत असेल आणि ती गोष्ट कालबाह्य झालेली असेल, म्हणजे अगदी मला रेडिओवर गाणी ऐकणं खूप आवडतं, मला रेडिओची खूप आवड आहे किंवा मला रेडिओ दुरुस्त करायला आवडतो, म्हणून मी आता रेडिओ दुरुस्तीचा कोर्स करत बसलो तर खरोखरच त्याच्यासाठी मला लोक पगार देणार आहेत का, ती गोष्ट कालबाह्य तर झाली नाही ना, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे खरोखरच ती गोष्ट या सध्याच्या स्थितीमध्ये मी जे काही कोर्स करत आहे, मी जे काही करिअर ठरवत आहे त्याच्यासाठी मला लोक चांगला पगार देतील का, हा प्रश्न सुद्धा आपल्या मनात येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे करिअर ठरवत असताना पुन्हा एकदा मी सांगतो, हे 4 प्रश्न आपण स्वतःला विचारा. व्हॉट यू लव, तुम्हाला काय आवडतं. व्हॉट यू आर गुड ॲट, तुम्ही कशामध्ये निष्णात आहात. व्हॉट द वर्ल्ड नीड्स, जगाला सद्यस्थितीमध्ये कशाची गरज आहे. आणि व्हॉट यू आर पेड फॉर, तुम्हाला कशाबद्दल मोबदला दिला जाईल या गोष्टींचा अवश्य विचार करा आणि त्याच्यानंतर स्वतःचं करिअर ठरवा. आता करिअर ठरवत असताना साहजिकच करिअर निवडण्याची, आता आपण पाहिलं की आपण साधारणपणे करिअर कसं निवडतो, तर एक आपण पालक काय म्हणतात, लोक काय म्हणतात, माझे मित्र काय करतात, याच्यावरून आपलं करिअर ठरवतो. म्हणजे आईवडिलांना काय वाटतं, मित्रांना काय वाटतं, समाजाला काय वाटतं याचा विचार करतो. परंतु करिअर निवडताना मला काय वाटतं, मला काय करायचंय, मी कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी जाऊ शकतो, हा विचार मात्र बऱ्याचदा केला जात नाही. आणि त्यामुळे तो विचार करण्यासाठी आपण करिअर निवडण्याचा जो निर्णय आहे हा अतिशय शास्त्रीय पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. साधारणपणे करिअर निवडत असताना आपण सुरुवातीला त्याची आवड, कल, व्यक्तिमत्व मोजण्यासाठी ज्या वेगवेगळ्या अप्टिट्यूड टेस्ट आहेत किंवा इंटेलिजंट टेस्ट आहेत, या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. त्याच्या निकालावरून आपल्याला अगदी त्या विद्यार्थ्याचे इन्नेट इंटेलिजन्स कळतात, म्हणजे जन्मजात त्याची बुद्धिमत्ता समजते. आपण त्याच्याबद्दल पुढे सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याची जन्मजात बुद्धिमत्ता आपल्याला समजते, त्याचा बिहेवियर पॅटर्न लक्षात येतो, त्याच्या लर्निंग मेथड समजतात, त्याच्या अक्वायरिंग मेथड समजतात, म्हणजे तो कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो, त्याचं वर्तन इतरांशी कसं असेल, त्याचे जन्मजात गुण कोणते आहेत, त्याचा लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स, राईट ब्रेन डॉमिनन्स काय आहे, म्हणजे थोडक्यात त्याचा IQ इंटेलिजंट कोशंट, इमोशनल कोशंट किंवा क्रिएटिव्ह कोशंट, ॲडव्हर्सिटिव्ह कोशंट, की जे करिअर ठरवताना अतिशय महत्त्वाचे ठरतात, ते कसे आहेत याचा आपल्याला त्याच्यामधून निश्चित बोध होतो. आणि त्यामुळे जर आपण त्या विद्यार्थ्याचं असं प्रॉपर मॅपिंग केलं तर त्याच्यामधून आपल्याला त्याचं करिअर निवडताना नक्कीच फायदा होतो.
ज्या काही सायकोमेट्रिक टेस्ट असतील किंवा अ, ज्या करिअर ठरवण्यासाठी ज्या महत्त्वाच्या टेस्ट आहेत, ह्या टेस्टवरून आपल्याला लक्षात येतं की विद्यार्थ्याच्यामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत, या सुप्त गुणांचा अंदाज आपल्याला येतो. बऱ्याचदा अगदी मुलं लहानाची मोठी आपल्या डोळ्यासमोर झालेली असली, तरी त्यांच्यामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत किंवा जे जन्मजात गुण आहेत, जन्मजात त्यांचा बुद्ध्यांक आहे, हा पालक म्हणून आपल्याला समजायला थोडासा वेळ लागतो किंवा तो बऱ्याचदा आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. ज्यावेळेला पण ह्या टेस्ट करतो त्यावेळेला आपल्याला वरवर दिसणाऱ्या गोष्टी काय असतात, तर विद्यार्थ्याचं वर्तन, त्याच्या कृती, त्याचे निकाल शाळेतले हे आपल्या लक्षात येतात. पण आपल्याला काय दिसत नाही, त्याच्या फिलिंग्स काय आहेत, त्याच्या इमोशन्स काय आहेत, त्याचं इमोशनल क्वोशंट काय आहे, तो आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे त्याच्या भावना कशा आहेत, त्याचा भावनांक काय आहे हे समजत नाही. त्याच्या व्हॅल्यूज, त्याच्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत, बिलीफ्स आहेत, त्याचे विश्वास, काही त्याचे हिडन टॅलेंट, एखाद्या विद्यार्थ्यामध्ये अतिशय सुप्त गुण असतात की जे सुप्त गुण त्याला इतरांच्या पेक्षा अलौकिक व्यक्तिमत्वाची व्यक्ती बनवू शकतात. तर हे गुण आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यामधलं हिडन पोटेन्शियल आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण या अप्टिट्यूड टेस्ट करून घेणं हे फायद्याचं ठरतं. साधारणपणे करिअर निवडण्याची जी प्रक्रिया आहे, हा विचार आपण अगदी तो शाळेत असल्यापासून जरी केला तरी सुद्धा तो निर्णायक ठरतो. परंतु 8वी-9वी पासून तरी याची प्राथमिक चर्चा सुरू करणं गरजेचं आहे. 10वी-12वी हे टप्पे करिअर निवडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला विद्यार्थी 10वीत असेल त्यावेळेला त्याच्या करिअरचा योग्य निर्णय होणं गरजेचं आहे. कारण 11वी-12वी ही अतिशय निर्णायक वर्ष ठरतात की ज्या ठिकाणी तो कोणत्या क्षेत्रात जाणार आहे, त्याची दिशा ठरवणारी 2 वर्ष असतात 11वी-12वीची. त्यामुळे विद्यार्थी 10वीत असतानाच नेमकं त्यांनी करिअर कशात केलं पाहिजे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये याचा जो निर्णय आहे, करिअर कोणत्या क्षेत्रात करायचं याचा निर्णय कोणी घ्यावा. बऱ्याचदा आपल्या समाजव्यवस्थेमध्ये हा निर्णय पालक घेतात. पालक जे ठरवतात ते विद्यार्थ्यांना करावं लागतं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये कुठेतरी संगीतकार व्हायचं असतं आणि वडील त्याला इंजिनियर व्हायला सांगतात. एखाद्याला पैलवान व्हायचं असतं आणि पालक त्याला कारकून व्हायला सांगतात. मग साहजिकच जर तुम्ही माशांना झाडावर चढायला लावलात आणि समजा पक्ष्यांना तुम्ही पाण्यात डुंबायला लावलात, तर ह्या गोष्टी योग्य होणार नाहीत. ज्याचं काम त्यानेच केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये जे कौशल्य आहे त्या क्षेत्रामध्ये तो जर गेला तर ती व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये अतिशय आनंदी राहते आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी जाते. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, वेन युअर जॉब बिकम्स युअर हॉबी इट विल बी स्पॉन्टॅनियस सोर्स ऑफ हॅपीनेस. वेन युअर जॉब बिकम्स युअर हॉबी इट विल बी स्पॉन्टॅनियस सोर्स ऑफ हॅपीनेस. जेव्हा तुमचं काम हा छंद होतं, म्हणजे तुम्ही अशा क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करा की तुम्हाला तो छंद वाटला पाहिजे. वेन युअर जॉब बिकम्स युअर हॉबी इट विल बी स्पॉन्टॅनियस सोर्स ऑफ हॅपीनेस. तो उत्स्फूर्त आनंदाचा झरा असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला करिअर निवडायचं आहे तर हे करिअर निवडत असताना त्या विद्यार्थ्याच्या आवडीचा, त्याची आवड काय आहे, त्याचं पॅशन काय आहे याचा जर विचार केला तर ते करिअर हे त्याच्यासाठी आनंददायी ठरतं. ते त्याचं काम राहत नाही, तो त्याचा छंद होऊन जातो. त्याच्यामुळे करिअर हे नेमून दिलेलं काम न ठरता करिअर हा त्या व्यक्तीचा छंद असेल तर अशी व्यक्ती सर्वात सुदैवी ठरते, आयुष्यात सर्वात जास्त आनंदी राहते. आणि त्यामुळे करिअरचा योग्य निर्णय हा स्वतः विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. पालकांनी त्या ठिकाणी मार्गदर्शकाची भूमिका बजावणं गरजेचं आहे. निर्णय लादण्याची भूमिका आपण बजवायची नाही. आपण विद्यार्थ्याला समजून सांगू शकतो कोणत्या क्षेत्रामध्ये काय फायदे आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये काय तोटे आहेत, पण तो कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो हे त्याच्याशी संवाद साधून आपण ठरवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या आवडीला पालकांचं भावनिक आणि आर्थिक पाठबळ असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाता तर तुम्ही त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये असाल तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचण्याची शक्यता सर्वात जास्त असते. आणि त्यामुळे तुमचा पाल्य ज्यावेळेला करिअर ठरवत असेल त्यावेळेला त्याच्या आवडीचा पहिल्यांदा प्राधान्याने विचार करा. कारण जर त्याच्या आवडीचं क्षेत्र त्याला करिअर म्हणून निवडता आलं तर तो त्या क्षेत्रामध्ये आयुष्यात सर्वोच्च स्थानी पोहोचेल. आणि बऱ्याचदा आपण पाहतो की पालकांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करिअर याचा अर्थ मेडिकल, इंजिनियर
म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, जास्तीत जास्त वकील, चार्टर्ड अकाउंटंट अशी एक मोजकी 5-6 करिअर त्यांच्यासमोर असतात. पण जग अतिशय वेगाने बदलत आहे. करिअरसाठी नवनवीन क्षेत्र तयार होत आहेत. त्यामुळे पालकांनी याचं ज्ञान घेणं, याच्याबद्दलची माहिती जमा करणं, यासाठी योग्य करिअर समुपदेशकांच्याकडून सल्ला घेणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे निर्णय घेण्याची जी योग्य पद्धत आहे, तुम्ही थोडंसं संशोधन केलं पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञांशी बोललं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे जे गुण आहेत, त्याची तुलना करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही संशोधन करता त्यावेळेला अनेक क्षेत्रांची तुम्हाला सखोल माहिती मिळते. ज्यावेळेला तज्ज्ञांशी बोलता त्यावेळेला वास्तविक परिस्थिती समजते. आपला विद्यार्थी नेमका कसा आहे आणि तो कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणांची तुलना करतो त्यावेळेला कोणत्या क्षेत्रात तो चांगलं करिअर करेल याची निवड करणं आपल्याला सोपं जातं. आणि त्यामुळे या ठिकाणी पालकांची भूमिका ही मार्गदर्शकाप्रमाणे असली पाहिजे किंवा योग्य मार्गदर्शकाचं आपण मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. कोणताही करिअर मार्गदर्शक असेल तो होका यंत्रासारखं काम करतो. आज हजारो क्षेत्र करिअरचे आहेत. त्याच्यामधलं तुमच्या मुलासाठी योग्य करिअर कोणतं याचा निर्णय घेण्यास तुम्हाला मदत करण्याचं काम तो मार्गदर्शक करत असतो. त्याचबरोबर मार्गदर्शक जो आहे हा साहजिकच कोणताही निर्णय ज्यावेळेला सांगतो त्याच्यावर कोणताही दबाव नाही किंवा त्याला त्याच्या मनामध्ये कुठलेही पूर्वग्रह नाहीत आणि त्याच्यामुळे त्याने दिलेला जो निर्णय आहे हा अतिशय वस्तुनिष्ठ असतो. अतिशय परिस्थितीला धरून तो मार्गदर्शन करतो. त्यामुळे करिअर मार्गदर्शकांचं मार्गदर्शक घेतलं तर नक्कीच आपल्याला करिअर ठरवताना फायदा होतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की करिअर मार्गदर्शक असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांचं ज्ञान असतं. भविष्यात ज्या संधी आहेत, बदलत्या ट्रेंडशी त्यांना माहिती असल्यामुळे ती अद्ययावत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे मार्गदर्शक जर यामध्ये असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आयुष्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो. माहिती, वैज्ञानिक चाचणी आणि तज्ज्ञांचा सल्ला हीच यशाची त्रिसूत्री आहे. आणि यासाठी मी आज तुम्हाला हे करिअर निवडण्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी जी संकल्पना आहे DMIT टेस्ट याच्याबद्दल या सेशनमध्ये अतिशय सविस्तर माहिती सांगणार आहे. DMIT याचा फुल फॉर्म आहे डर्मेटोग्लायफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. डर्मेटोग्लायफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट यामध्ये डर्मेटोग्लायफिक्स याचा अर्थ हातांच्या ठशांचा म्हणजे आपले हे जे फिंगरप्रिंट्स आहेत ह्या फिंगरप्रिंट्सचा अभ्यास. त्याच्यामध्ये आपण मल्टिपल इंटेलिजन्स व्यक्तीमध्ये असणाऱ्या ज्या विविध बुद्धिमत्ता आहे याचं मापन केलं जातं. हे शास्त्र मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागातील न्यूरॉनची संख्या आणि हातांच्या ठशांचा संबंध जोडतं. यामुळे व्यक्तीचा नैसर्गिक कल आणि त्याचं व्यक्तिमत्व ओळखता येतं. म्हणजे या टेस्टमध्ये त्या विद्यार्थ्याचे जे फिंगरप्रिंट्स आहेत ह्या फिंगरप्रिंट्सवरून त्याच्या नैसर्गिक क्षमता काय आहेत, त्याचे इन्नेट इंटेलिजन्स काय आहेत, जन्मजात गुण काय आहेत हे समजून घेतले जातात. त्याचबरोबर त्याच्या ज्या काही क्षमता आहेत ह्या क्षमता समजून घेतल्या जातात. यामध्ये थोडंसं विस्तृत आपण ही संकल्पना समजून घेऊया. याच्यामध्ये डर्मॅटोग्लायफिक्समध्ये डर्म्या याचा अर्थ स्किन, त्वचा असा अर्थ होतो. ग्लायफिक्स याचा अर्थ कोरीव काम. बोटांच्या ठशांचा शास्त्रीय अभ्यास जो आहे हा डर्मॅटोग्लायफिक्समध्ये केला जातो. डॉक्टर हावर्ड गार्डनर यांच्या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध प्रकारची बुद्धिमत्ता असते. ह्या ज्या बुद्धिमत्ता आहेत हे एकूण 8 प्रकारच्या आहेत. तार्किक बुद्धिमत्ता म्हणजे लॉजिकल इंटेलिजन्स असेल, भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स असेल किंवा शारीरिक बुद्धिमत्ता कायनेस्थेटिक इंटेलिजन्स असेल, नैसर्गिक बुद्धिमत्ता नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स असेल किंवा इंटरपर्सनल इंट्रापर्सनल इंटेलिजन्स असतील. असे वेगवेगळे इंटेलिजन्स जे आहेत हे एकूण 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. यामध्ये आता या ठिकाणी विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांचा अभ्यास करताना फिंगरप्रिंट्सच का घ्यायचे तर याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे मानवी गर्भधारणेच्या साधारणपणे 13व्या ते 21व्या आठवड्यादरम्यान मेंदू आणि बोटांच्या ठशांचा विकास एकाच वेळी होतो. एक साधारणपणे 10व्या आठवड्यापासून फिंगरप्रिंट्स आपले विकसित व्हायला तयार होतात आणि 13व्या ते 21व्या आठवड्यादरम्यान हे जे फिंगरप्रिंट्स आहेत हे फिंगरप्रिंट्स आपले डेव्हलप झालेले असतात आणि त्याच वेळेला मेंदूचा विकास सुद्धा एकाच वेळेला होतो. जसे फिंगरप्रिंट्स डेव्हलप होतात, जसे मेंदूचे आपले 10 लोब्स वेगवेगळे होतात,
त्याप्रमाणे हे फिंगरप्रिंट्स जे आहेत हे 10 बोटांचे 10 फिंगरप्रिंट्स जे आहेत ह्या डेव्हलप झालेले असतात. विज्ञानानुसार बोटांच्या ठशाचा थेट संबंध जो आहे हा मेंदूंच्या वेगवेगळ्या 10 लोबशी असतो. जसे हे 10 फिंगरप्रिंट्स आहेत तसा त्याचा संबंध मेंदूच्या 10 लोबशी असतो आणि त्याच्यामुळे मेंदूचा डावा किंवा उजवा भाग किती सक्रिय आहे हे समजतं. त्या विद्यार्थ्यामध्ये असणारी जी क्षमता आहे, त्याचं व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी कशी आहे किंवा त्याचं लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन डॉमिनन्स काय आहे, त्याच्या अक्वायरिंग मेथड काय आहे, त्याच्या लर्निंग मेथड काय आहेत, तो कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करेल, ह्या सर्व माहिती आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने मिळवता येतात. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे DMIT पर्सनॅलिटी टेस्टनुसार आपण व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचं आहे त्या व्यक्तीचं, त्या विद्यार्थ्याचं. म्हणजे ही DMIT टेस्ट जी आहे ही केवळ विद्यार्थ्यांनीच केली पाहिजे असं नाही. म्हणजे 3.5 वर्षानंतर साधारणपणे आपण ही DMIT टेस्ट केली पाहिजे आणि ही विद्यार्थी, पालक म्हणजे माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की कितीतरी पालकांच्या बाबतीत असं घडलेलं आहे, ज्यावेळेला मी विद्यार्थ्यांचं DMIT टेस्टचं अनालिसिस करत असतो त्यावेळेला त्या पालकांना जाणवतं की अरे आपण हे करायला पाहिजे होतं. आणि अगदी काही पालकांनी वयाच्या 50व्या वर्षी, काही पालकांनी अगदी रिटायरमेंटच्या वेळेला सुद्धा स्वतःचं करिअर काउन्सिलिंग म्हणजे ह्या DMIT टेस्ट करून पुढे मी नेमकं काय केलं पाहिजे याच्याबद्दलचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्याचबरोबर या मार्गदर्शनामुळे आपल्याला ज्यावेळेला व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजतं, तिचा बिहेवियर पॅटर्न समजतो, त्याचा स्वभाव समजतो, त्यावेळेला आपल्याला त्याच्याशी त्याचं इंटरपर्सनल कम्युनिकेशन कसं आहे किंवा त्याचं इंटरपर्सनल इंटेलिजन्स कसं आहे हे समजलं तर त्याच्याशी संवाद कसा साधता येईल, इतरांना त्याच्याशी कसं जुळवून घेता येईल, या गोष्टींची सुद्धा जाणीव होते. त्यामुळे जे व्यक्तींच्यामध्ये असणारे वादविवाद आहेत किंवा घरामध्ये असणारे जे काही नवरा बायकोमध्ये असणारे वादविवाद असतील, वडील मुलगा यांच्यामध्ये असणारे वादविवाद असतील, हे सुद्धा यासारख्या समस्या सुद्धा आपल्याला ह्या DMIT टेस्टने सोडवता येतात. ह्या DMIT टेस्टमध्ये आपण व्यक्तिमत्वाचे 4 प्रकार करतो. त्यामध्ये डोप, बर्ड टेस्ट असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये D फॉर डव, O फॉर आऊल, P फॉर पिकॉक आणि E फॉर ईगल असे एकूण 4 पर्सनॅलिटीमध्ये आपण व्यक्तींचं विभाजन करतो. अर्थात त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी जी आहे ही त्याचे इन्नेट इंटेलिजन्स काय आहेत त्याच्यावरून त्याची पर्सनॅलिटी ठरत असते किंवा त्याचा ज्या फिंगरप्रिंट्स आहेत ह्या फिंगरप्रिंट्सचा अभ्यास करून ती व्यक्ती नेमकी कोणत्या व्यक्तिमत्वाची आहे हे आपल्या लक्षात येतं. ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्याला समजतं त्यावेळेला त्याच्याशी आपल्याला बिहेव करणं, त्याच्याशी कम्युनिकेट करणं आपल्याला सोपं जातं. आणि त्याच्यामुळे याच्यातली पहिली व्यक्तिमत्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे गरुड. गरुड म्हटलं की ईगल, अतिशय उंचावर झेप घेणारा असा, दुर्दम्य महत्वाकांक्षा असणारा असा पक्षी म्हणजे गरुड. आणि त्याच्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे गरुडासारखं असेल, त्याची पर्सनॅलिटी ईगलची असेल, तर या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती अतिशय स्पष्ट व्यक्ती असतात, स्पष्टपणे बोलणाऱ्या असतात, अतिशय आत्मविश्वासू असतात आणि स्वतंत्र विचाराच्या असतात. त्यांच्यावर इतरांच्या विचारांचा पगडा नसतो. बऱ्याचदा माणसांच्या बाबतीत काय होतं, धड स्वतःचं असतं, डोकं दुसऱ्याचं असतं. परंतु जर ईगल पर्सनॅलिटी त्या मुलाची असेल तर तुम्हाला बऱ्याचदा काळजी करावी लागत नाही. तो स्वतःचे निर्णय अतिशय सक्षमरित्या घेतो, तो स्वतःचे निर्णय घेण्यासाठी अतिशय सक्षम असतो आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. जर समजा तुमचा विद्यार्थी ईगल पर्सनॅलिटीचा आहे आणि तो म्हणतोय की मला डॉक्टर व्हायचंय, तर तो 100% डॉक्टर होणार हे तेवढंच सत्य असतं. त्याच्यामुळे जर ईगल पर्सनॅलिटीची लोक आहेत ही स्वतःला खूप चांगली ओळखतात, हे नैसर्गिक लीडर असतात, त्यांना आव्हानं स्वीकारायला आवडतात, धाडसी ध्येयवेडी असतात, अधीरपणा किंवा इतरांच्या भावनाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. म्हणजे साहजिकच हुकूमत गाजवणारं व्यक्तिमत्व असल्यामुळे बऱ्याचदा इतर लोकांच्या भावनांच्याकडे दुर्लक्ष होणं हा थोडासा ड्रॉबॅक आहे. अर्थात प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये काही चांगलं असेल, काही वाईट असेल, तर ते आपल्या मुलाचं व्यक्तिमत्व काय आहे हे समजतं. दुसरं आहे मोर, पिकॉक. पिकॉक आपल्याला माहिती आहे प्रभावशाली पक्षी आहे, शोई बर्ड आहे, गॉडी बर्ड आहे. त्याला आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करायला आवडतं. साहजिकच पिकॉकच्या बाबतीमध्ये तुमच्या लक्षात येतं की ज्यावेळेला तो मोर आपला पिसारा फुलवत असतो त्याला वाटतं की लोकांनी ते कौतुकाने पाहावं, लोकांनी त्याचं कौतुक करावं. पण हे करत असताना त्याला
असह्य अशा शारीरिक वेदना देखील होत असतात. त्यामुळे जी पिकॉकची व्यक्तिमत्व असणारी जी लोक आहेत, ही लोक ही अतिशय म्हणजे प्रत्येक गोष्ट ही लोकांच्या लक्षात यावी, लोकांनी त्यांकडे लक्ष द्यावं, लोकांनी त्यांचं कौतुक करावं, यासाठी धडपडत असतात. त्यासाठी ती कितीही त्रास घ्यायला तयार असतील. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढे पुढे करणारी जी माणसं असतात ही पीकॉक पर्सनॅलिटीची असतील, किंवा सगळ्यातलंच मला सगळं समजतं असं समजणारी जी लोक आहेत ही पीकॉक पर्सनॅलिटीची असतात. ही लोक अतिशय उत्साही असतात, नेहमी आनंदी राहतात, नेहमी आशावादी असतात. त्यांना वाटत असतं की मी हे करू शकतो, मला हे जमणार असं वाटत असतं. ही लोक उत्तम वक्ते असतात, छान कलाकार होतात, लोकांशी संवाद साधण्यात पठाईत असतात, इतरांना सहज प्रेरित करण्याची क्षमता असते. म्हणजे लगेच ते समोरच्या व्यक्तीला आपलंसं करतात. पिकॉक आहेत, आकर्षक व्यक्तिमत्व आहे. परंतु या व्यक्तींच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॅक ऑफ डिसिप्लिन. ही जी लोक आहेत ही खूप शोईबड असल्यामुळे डिसिप्लिन हा प्रकार नसतो, शिस्त नसते, लॅक ऑफ टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन ही लोक व्यवस्थित करू शकत नाहीत, किंवा कामापेक्षा बोलण्यावर जास्त भर असतो. म्हणजे हे प्लॅनिंग खूप मोठं करतील, परंतु ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तेवढा वेळ त्यांच्याजवळ नसतो किंवा तेवढा संयम त्यांच्याजवळ नसतो. या गोष्टी जर आपल्याला ज्यावेळेला त्या व्यक्तिमत्वाबद्दल कळतात त्यावेळेला नक्कीच आपल्याला पुढे त्या व्यक्तिमत्वाबद्दल काय करायचं हे लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढचं जे व्यक्तिमत्व आहे औल, गुबड. गुबड हे खरं तर आपल्याला माहिती आहे की इंग्लंडमध्ये याला विद्येचं दैवत मानलं जातं. इंग्लंडमध्ये विद्येचं दैवत मानलं जातं. कदाचित भारतीय संस्कृतीमध्ये याला थोडंसं आपण अपशकुनी पक्षी म्हणत असू, परंतु इंग्लंडमध्ये विद्येचं दैवत मानलं जातं. आणि त्याच्यामुळे ज्या मुलाचं व्यक्तिमत्व हे औलचं आहे, अशी मुलं जी आहेत ही अतिशय शिस्तप्रिय असतात, शांत असतात, यांचा लॉजिकल इंटेलिजन्स खूप जास्त असतो. म्हणजेच थोडक्यात रिसर्च सेक्टरमध्ये, संशोधन करण्यामध्ये, मेडिकल इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रामध्ये, तांत्रिक क्षेत्रामध्ये, टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी नक्की करिअर करू शकतात. त्याच्यानंतर यांची वृत्ती ही अभ्यासू वृत्ती असते, नियम पाळण्याची शिस्त असते, रूल ब्रेकर अजिबात नसतात. तो नियम ते कधीही आपला नियम मोडत नाहीत. हा, पण सगळ्यात महत्त्वाचं अतिविचार करतात, निर्णय घेण्यामध्ये उशीर लावतात, यासारखे ड्रॉबॅक्स आपल्याला त्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचं आहे तो डव. डव म्हटलं की अतिशय भित्रा पक्षी आपल्या लक्षात येतं. याच्यामध्ये हे जे डव पक्षी आहेत, एखाद्याची पर्सनॅलिटी डव असेल तर ही लोक अतिशय सबमिसिव्ह असतात. ती शक्यतो कोणाला प्रतिकार करत नाहीत, उद्धट बोलत नाहीत, कोणाचा अपमान करत नाहीत. त्यामुळे अतिशय शांत, त्याचबरोबर दयाळू, सहकार्य करणारी अशी जी पर्सनॅलिटी आहे ही डवची पर्सनॅलिटी आहे. ही लोक उत्तम टीम प्लेयर असतील, लीडर नसतील पण उत्तम टीम प्लेयर असतील. कोणाबरोबरही ते जुळवून घेतात, सर्वांना सोबत घेऊन काम करू शकतात. उत्तम श्रोते असतात, समोरच्याचं ऐकून घेतात. त्याचबरोबर नाती जपण्याची कला या लोकांच्याकडे असते. शक्यतो कुणाला ती दुखवत नाहीत, हर्ट करत नाहीत. बदल स्वीकारायचा वेळ लागणे, यांना पटकन एखादा बदल जो आहे हा लगेच स्वीकारता येत नाही. नाही म्हणायला थोडासा संकोच वाटतो. म्हणजेच थोडक्यात स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये राहणारी, ठेविली अनंत तैसेची राहावे अशा वृत्तीची जी माणसं आहेत ही डवच्या पर्सनॅलिटीची असतात. तर या DMIT टेस्टमुळे आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी कोणती आहे हे लक्षात येतं. आणि या पर्सनॅलिटीवरून तो कोणत्या क्षेत्रामध्ये जाईल हे सुद्धा समजतं. समजा गरुडची पर्सनॅलिटी आहे, म्हणजेच थोडक्यात ती ईगल लीडरशिप आहे, आणि त्याच्यामुळे ती लोक मॅनेजमेंट, बिझनेस या क्षेत्रामध्ये खूप पुढे जातात. पिकॉकची पर्सनॅलिटी आहे, त्यांच्याजवळ संवाद कौशल्य अतिशय चांगलं असतं, लोकांना प्रभावित करण्याचं तंत्र असतं. त्यामुळे सेल्समध्ये, मीडियामध्ये, आर्ट्समध्ये या क्षेत्रात ती करिअर करू शकतात. औलची पर्सनॅलिटी असणारी जी लोक आहेत ही अतिशय लॉजिकल इंटेलिजन्स त्यांचा खूप चांगला असतो. आणि लॉजिकल इंटेलिजन्स चांगला असल्यामुळे ते प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने करतात. आणि रिसर्च असेल, IT सेक्टर असेल, इंजिनिअरिंग मेडिकल सारखी सेक्टर्स असतील, अकाउंट्स असेल, याच्यामध्ये ती चांगलं करिअर करू शकतात. त्याच्यानंतर डवची पर्सनॅलिटी आहे, अतिशय संयमी असं व्यक्तिमत्व आहे, अतिशय शांत स्वभावाची, लोकांना जपणारी, नाती जपणारी अशी जी माणसं आहे ती डवची पर्सनॅलिटी असतात. आणि त्याच्यामुळे ती सर्व्हिस सेक्टरमध्ये, काउन्सिलिंगमध्ये, HR मध्ये अशा क्षेत्रामध्ये ही लोक कार्य करू शकतात. तर
करिअर निवडत असताना आपल्याला ह्या 4 पर्सनॅलिटी ज्या आहेत, या 4 पर्सनॅलिटीमध्ये आपला पाल्य कोणत्या पर्सनॅलिटीमध्ये मोडतो याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. मग ती ईगल आहे, पिकॉक आहे, औल आहे की डव आहे, आणि त्याच्यावरून आपण तो कोणत्या क्षेत्रात करिअर करेल हे निश्चित केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. स्वतःला ओळखणं हीच खऱ्या बुद्धिमत्तेची सुरुवात आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आपण याच्यावरून लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या रिपोर्टमध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याचे मल्टिपल इंटेलिजन्स समजतात. बहुविध बुद्धिमत्ता संकल्पना जी आहे, मी अगोदर चर्चा केल्याप्रमाणे डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी ही क्रांतिकारी संकल्पना मांडली. त्यांच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. बुद्धिमत्ता केवळ IQ पुरती मर्यादित नाही, इंटेलिजंट कोशंट पुरती मर्यादित नाही, तर प्रत्येकाचा शिकण्याचा आणि विचार करण्याचा मार्ग वेगवेगळा असतो. DMIT टेस्टद्वारे तुम्हाला तुमच्या पाल्याची जन्मजात क्षमता जी आहे, त्याच्या इन्नेट क्वालिटीज ज्या आहेत, त्याचे इन्नेट इंटेलिजन्स जे आहेत, हे तुमच्या लक्षात येतात. एकूण 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. ह्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्तांच्या बद्दल आपण ह्या रिपोर्टमधून जाणून घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा भाषिक बुद्धिमत्ता आहे, म्हणजेच लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं तुम्ही पाहिलं असेल की त्यांना त्यांची रीडिंग चांगलं असतं, वाचन चांगलं असतं, रीडिंग इंटरप्रिटेशन चांगलं असतं, वाचल्या वाचल्या त्यांना आकलन होतं. हे जे विद्यार्थी आहेत हे आपले विचार अतिशय प्रभावीपणे मांडू शकतात, आपली मतं प्रभावीपणे लोकांसमोर मांडू शकतात. त्याचबरोबर त्यांचं पाठांतर क्षमता सुद्धा खूप चांगली असते. अशा विद्यार्थ्यांना शक्यतो इतिहास, भूगोल, मराठी म्हणजे ज्या लँग्वेजेस आहेत यासारखे विषय जास्त आवडत असतात. आणि त्याच्यामुळे साहजिकच आपण हे करिअर ठरवत असताना जर त्याची लिंग्विस्टिक इंटेलिजन्स चांगला आहे तर अशी व्यक्ती लेखक, पत्रकार, वकील, वक्ता या क्षेत्रामध्ये करिअर करू शकते. तार्किक इंटेलिजन्स, लॉजिकल इंटेलिजन्स, बघा बऱ्याचदा आपण या गोष्टींचा विचारच करत नाही. आपल्या सर्वांनाच वाटत असतं, म्हणजे आपल्याला प्रत्येक पाल्याची एकच इच्छा असते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, नाहीतर तो इंजिनियर झाला पाहिजे, नाहीतर तो वकील झाला पाहिजे, एखादा बँकर झाला पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये नेमकं काय आहे, आपण म्हणत असतो की प्रत्येकामध्ये एक राजहंस लपलेला असतो. या भूतलावर असणारा कोणताही मुलगा असा नाही की त्याच्यामध्ये असा कोणताच इंटेलिजन्स असणार नाही. त्याच्यामध्ये असा एक इंटेलिजन्स असतो की त्याला तो त्याच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी घेऊन जाऊ शकतो. प्रत्येकामध्ये एक राजहंस लपलेला असतो. हा राजहंस शोधून काढण्याचं काम आपलं असतं. जर आपल्याला ते आपल्या पाल्यामधला जो राजहंस आहे त्याच्यामध्ये असणारा जो इंटेलिजन्स आहे तो जर आपल्याला व्यवस्थित समजला तर आपण त्याला योग्य क्षेत्रामध्ये टाकून त्या योग्य क्षेत्रामध्ये तो सर्वोच्च स्थानी पोहोचण्याची आपण खात्री घेऊ शकतो. आपल्याला एक वाटतं की तो त्या सर्वोच्च स्थानी पोहोचेल. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामधला राजहंस शोधून काढणं अतिशय महत्त्वाचं आहे. लॉजिकल इंटेलिजन्स चांगला असेल तर असे विद्यार्थी अंकगणित, तर्कशास्त्र, समस्या सोडवण्याची क्षमता ही त्या विद्यार्थ्यांची चांगली असते. त्यामुळे हे विद्यार्थी शास्त्रज्ञ, इंजिनियर, बँकर या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करू शकतात. त्याच्यानंतर समजा एखाद्याचा म्युझिकल इंटेलिजन्स चांगला असेल तर बघा आपल्या समाज व्यवस्थेमध्ये म्युझिकल इंटेलिजन्स चांगला आहे म्हणजे तो करिअरला उपयोगी पडेल ही संकल्पना अद्यापही रुजली नाही. परंतु म्युझिक हे असं क्षेत्र आहे, जर विद्यार्थ्याचा म्युझिकल इंटेलिजन्स चांगला आहे तर तो त्या क्षेत्रामध्ये सुद्धा करिअर करू शकतो आणि अगदी जगप्रसिद्ध होऊ शकतो. एवढं हे क्षेत्र उत्तम आहे. जर त्या विद्यार्थ्याचा म्युझिकल इंटेलिजन्स चांगला आहे तो गायक होऊ शकतो, संगीतकार होऊ शकतो, वाद्यवादक होऊ शकतो. अगदी साऊंड इंजिनिअरिंग सारखे कोर्सेस त्यासाठी आहेत. त्यासारखे अनेक कोर्सेस आहेत की जे म्युझिकशी रिलेटेड आहेत. त्या कोर्सेसची माहिती घेऊन तुम्ही त्याला सिनेमा इंडस्ट्रीमध्ये, टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे तो स्वतःचं करिअर घडवू शकतो जर आपल्याला हे लक्षात आलं की त्याचं म्युझिकल इंटेलिजन्स चांगलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा कायनेस्थेटिक इंटेलिजन्स म्हणजेच शारीरिक बुद्ध्यांक जर चांगला असेल, शरीराच्या हालचालीवर त्याचं नियंत्रण आहे, त्याला कौशल्याने त्याचा वापर करता येतोय, तर असे विद्यार्थी जे आहेत हे खेळाडू होऊ शकतात, सर्जन होऊ शकतात, अभिनेता, डान्सर या क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी करिअर करू शकतात. त्याच्यानंतर अवकाशीय क्षमता म्हणजे स्पेटियल ॲबिलिटीज. स्पेटियल ॲबिलिटीज म्हणजे थोडक्यात ज्याला 3D रिकग्निशन आहे, ज्याचं व्हिज्युअलायझेशन चांगलं आहे, इमॅजिनेशन पॉवर चांगली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या अवकाशीय क्षमता चांगल्या असतात. अवकाशीय क्षमता याचा अर्थ की त्याला थोडक्यात समजा ब्रह्मांडाबद्दल तुमच्या मुलाला वेड असेल
म्हणजेच पूर्ण युनिव्हर्स कसं आहे याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये क्युरिओसिटी असेल, त्याला ते लगेच आकलन होत असेल, आपली जी सोलार सिस्टम आहे ही त्याला समजत असेल, तर तुम्ही समजू शकता की त्याच्या अवकाशीय क्षमता चांगल्या आहेत. किंवा बुद्धिमत्तासारखा जो विषय आहे, रिझनिंग किंवा जनरल इंटेलिजन्स, हे विषय जर सारखे आहेत, चांगले आहेत, तर तुमच्या लक्षात येतं की याच्या अवकाशीय क्षमता चांगल्या आहेत. आणि मग असे विद्यार्थी आर्किटेक्ट आहे, पायलट आहे, डिझायनर आहे, या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचं इंटरपर्सनल इंटेलिजन्स चांगलं आहे, याला आपण आंतरवैयक्तिक असं म्हणतो, म्हणजे लोकांशी संवाद साधणं, लोकांच्या भावना समजून घेणं, यासारखं कौशल्य चांगलं आहे. लीडरशिप क्वालिटीज ज्या व्यक्तीमध्ये चांगल्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, त्याचं इंटरपर्सनल इंटेलिजन्स खूप चांगलं आहे. अशी व्यक्ती शिक्षक होऊ शकते, समुपदेशक होऊ शकते, राजकारण वगैरे या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकते, प्रशासकीय क्षेत्रामध्ये ती व्यक्ती यशस्वी होऊ शकते. आंतरवैयक्तिक म्हणजे इंट्रापर्सनल. इंट्रापर्सनल बरेच विद्यार्थी इंट्रोवर्ट असतात. स्वतःबद्दल त्यांना चांगली जाणीव असते, स्वतःचे विचार आणि क्षमतांची त्यांना खोलवर समज असते. जर एखाद्या व्यक्तीचं इंट्रापर्सनल चांगलं आहे, म्हणजे त्याला स्वतःच्या मनाची, म्हणजे आपण पाहतो की आपल्याला आपलं जे मन आहे ते साहजिकच माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, मन आणि आपलं जागृत मन, ह्या दोघांची जर जाणीव व्यक्तीला असेल, तर आपल्या जागृत मनाची म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडची क्षमता एवढी प्रचंड असते की ते आपल्याला आपल्या आयुष्यात मिरॅकल करू शकतं. ज्या लोकांचं इंट्रापर्सनल इंटेलिजन्स चांगलं आहे, अशी लोक तत्वज्ञ होऊ शकतात, मानसशास्त्रज्ञ होऊ शकतात, लेखक होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर निसर्गवादी म्हणजे नॅचरलिस्ट इंटेलिजन्स. जर नॅचरलिस्ट इंटेलिजन्स खूप चांगलं असेल, तर ती व्यक्ती निसर्ग, प्राणी, पर्यावरणाशी त्यांची जवळीक असते. त्यामुळे शेती तज्ज्ञ असतील, फॉरेस्ट ऑफिसर असतील, मेडिकल सायन्सच्या क्षेत्रामध्ये अशी लोक करिअर करू शकतात. तर ज्यावेळेला तुम्ही DMITचा रिपोर्ट काढता, त्यावेळेला तुम्हाला साहजिकच हे आपल्या विद्यार्थ्यामध्ये कोणते बुद्ध्यांक आहेत, ह्या बुद्ध्यांकांचं प्रमाण समजतं आणि त्यामुळे त्याने कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर केलं पाहिजे त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळते. त्याच्यानंतर साहजिकच यामध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल की त्याला विद्यार्थ्याच्या नैसर्गिक क्षमतेची ओळख होते. त्यामुळे आपला करिअर निवडणं, अभ्यास पद्धती ठरवणं हे समजतं आणि त्यामुळे पालक त्यांना योग्य दिशा देऊ शकतात. याच्यामध्ये थोडक्यात ह्या ज्या सर्व क्षमता आहेत याच्याबद्दल आपण पाहिलं. तुमची भाषिक किंवा तार्किक क्षमता चांगली आहे तर तो विद्यार्थी लेखक, वकील, इंजिनियर होऊ शकतो. म्युझिकल इंटेलिजन्स चांगला आहे तर तो संगीतकार होऊ शकतो. कायनेस्थेटिक इंटेलिजन्स चांगला आहे तर खेळाडू किंवा सर्जन वगैरे यासारख्या क्षेत्रामध्ये तो जाऊ शकतो. अवकाशीय क्षमता चांगल्या आहेत तर तो आर्किटेक्ट, डिझायनर किंवा अगदी एरोस्पेस इंजिनिअरिंग असेल किंवा इस्रो सारख्या संस्थांच्यामध्ये काम करायचं असेल तर तुमची स्पेटियल ॲबिलिटी खूप चांगली असली पाहिजे. त्याच्यानंतर सोशल इंटेलिजन्स खूप चांगला आहे तर तुम्ही थोडक्यात इंटरपर्सनल इंटेलिजन्स खूप चांगला आहे तर तुम्ही खूप चांगले शिक्षक होऊ शकता, समुपदेशक होऊ शकता, नेता होऊ शकता. नैसर्गिक जर समजा इंटेलिजन्स चांगला असेल तर आपण पाहिलंय की ते शेती तज्ज्ञ असतील, पर्यावरणाशी संबंधित जी काही क्षेत्र आहेत किंवा मेडिकल सायन्स आहे, अशा क्षेत्रामध्ये ही लोक स्वतःचं करिअर करू शकतात. इंट्रापर्सनल चांगलं आहे तर ते मानसशास्त्र असू शकतील किंवा लोकांना समुपदेशन करू शकतील, शिक्षक असू शकतील, चांगले वक्ते असू शकतील. त्याच्यानंतर ह्या DMIT टेस्टवरून आपल्याला लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स आणि राईट ब्रेन डॉमिनन्स कळतो. लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स आणि राईट ब्रेन डॉमिनन्समधून ती पर्सनॅलिटी किती बॅलन्स आहे किंवा त्याच्यामध्ये समजा काही विद्यार्थ्यांचा लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स, राईट ब्रेन डॉमिनन्स कमी जास्त असेल तर त्याच्यामुळे काय अडचणी येऊ शकतात, काय त्रास होऊ शकतो, हे सुद्धा लक्षात येतं आणि त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करता येते. त्याच्यानंतर पुढे याच्यामध्ये लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स आणि राईट ब्रेन डॉमिनन्स आपल्याला माहिती आहे की जर समजा लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स जास्त असतील, शक्यतो हे बॅलन्स असतात बऱ्याच विद्यार्थ्यांच्यामध्ये. लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स असेल तर यांचं लॉजिकल इंटेलिजन्स खूप चांगलं असतं. संख्या किंवा डेटा हाताळण्यात हे लोक निष्णात असतात. भाषा आणि व्याकरणाचा यांचा अतिशय चांगला वापर करू शकतात, व्याकरणामध्ये चांगले असतात. शिस्तबद्ध असतात, कामाचं स्टेप बाय स्टेप नियोजन करण्यात हे उत्तम असतात. कल्पनेपेक्षा वास्तवावर जास्त विश्वास ठेवतात. अशी एक अनालिटिकल ब्रेन जो आहे हा लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स असतो. राईट ब्रेन डॉमिनन्समध्ये सर्जनशीलता असते, क्रिएटिव्हिटी असते, नवीन आणि कल्पनांची निर्मिती करता येते. कल्पनाशक्ती या विद्यार्थ्यांची खूप चांगली असते. व्हिज्युलायझेशन खूप चांगलं असतं, भविष्यातील चित्र आणि मोठ्या योजनांचा विचार करतात. त्याचबरोबर यांचे म्युझिकल इंटेलिजन्स, म्युझिकमध्ये त्यांना खूप आवड असते, कला आणि ताल, संगीत, रंग, डिझाईन यामध्ये नैसर्गिक रस असतो.
भावना प्रधान असतात, हे लोक संवेदनशील असतात आणि इतरांच्या भावना समजतात. अंतर्ज्ञान त्यांना होतं, तर्कापेक्षा मनाच्या आवाजावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन डॉमिनन्स समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, ह्या DMIT रिपोर्टवरून तुम्हाला त्याची शिकण्याची पद्धत समजते. शिकण्याची पद्धत समजते की विद्यार्थी कसं ज्ञान ग्रहण करू शकतो. आपण बऱ्याचदा म्हणतो की विद्यार्थ्याच्या लक्षातच राहत नाही, त्याचं पाठांतरच होत नाही. परंतु त्याची लर्निंग स्टाईल जर तुम्हाला माहिती असेल तर तो विद्यार्थी पटकन पाठांतर करू शकतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पालक ज्यावेळेला विद्यार्थ्याला पाठांतरला बसवतात त्यावेळेला शांत वाच असं सांगतात, अजिबात आवाज करायचा नाही, मनातल्या मनात वाचायचं. जर समजा त्याची लर्निंग मेथड ऑडिटरी असेल आणि तुम्ही त्याला शांत बसून वाचायला सांगितलं तर त्याचं पाठांतर होऊ शकणार नाही. तेच जर समजा तुमचा विद्यार्थी व्हिज्युअल लर्निंग मेथडचा आहे, व्हिज्युअल लर्निंग मेथड याचा अर्थ की तो पाहून शिकणार आहे, मग त्याला जर तुम्ही म्हणालात की मोठ्याने वाच तर तो पाठांतर करू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला त्या विद्यार्थ्याची लर्निंग मेथड नेमकी काय आहे हे जर समजलं तर त्याच्या लक्षात कसं राहू शकतं याचं अचूक मार्गदर्शन आपल्याला करता येतं. या रिपोर्टवरून तो विद्यार्थी व्हिज्युअल लर्नर आहे, ऑडिटरी लर्नर आहे की कायनेस्थेटिक लर्नर आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे या रिपोर्टवरून आपल्याला त्याची लर्निंग मेथड समजते. आणि ही लर्निंग मेथड समजल्यानंतर साहजिकच जो व्हिज्युअल लर्नर असेल, म्हणजे ज्याची लर्निंग मेथड व्हिज्युअल आहे, असे व्यक्ती जे आहेत हे चित्र, तक्ते, नकाशे पाहून लवकर शिकतात. किंवा बरेच तुमच्या घरामध्ये असणारी जी लहान मुलं आहेत ही जर कार्टूनकडे खूप अट्रॅक्ट होत असतील, कार्टून पाहणं, म्हणजे कार्टून पाहत असतील तर आपण पाहिले लहान मुलं तासन तास दिवस दिवस ती कार्टून पाहतात, कारण त्यांची लर्निंग मेथड जी आहे ही व्हिज्युअल असते. आणि त्यामुळे व्हिज्युअल लर्निंग मेथड असल्यामुळे त्यांना बाकी काही लक्षात येत नाही. त्यांना जे समोर चित्र दिसत आहेत किंवा जो व्हिडिओ दिसतोय, जे प्रात्यक्षिक त्यांना दिसतंय ते त्यांना पटकन अट्रॅक्ट करतं. आणि त्याच्यामुळे जर समजा एखाद्या विद्यार्थ्याची लर्निंग मेथड व्हिज्युअल असेल आणि जर समजा तुम्ही त्याला एखादा भाग समजत नसेल, त्याचा व्हिडिओ दाखवला किंवा त्याने त्याच्या नोट्स काढताना पिक्टोरियल फॉर्मचा वापर केला, त्याने वेब नोट्स काढल्या किंवा नोट्समध्ये टी डायग्राम्स, फ्लो चार्ट्स यांचा जर वापर केला तर त्या विद्यार्थ्याच्या लगेच लक्षात राहू शकतं. त्यामुळे आपल्याला त्याची लर्निंग मेथड समजणं खूप महत्त्वाचं आहे. पुढचं आहे श्राव्य पद्धत. श्राव्य पद्धत म्हणजेच ऑडिटरी लर्नर. जर मुलगा ऑडिटरी लर्नर आहे तर त्याला मोठ्याने, बघा बरीच मुलं लहानपणी अभ्यास करायला सांगितलं की आईला सांगतात की आई तू मला वाचून दाखव, आई तू मला वाचून दाखव, किंवा वर्गात शिक्षक शिकवताना हे त्यांच्या लगेच लक्षात राहतं. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांची ऑडिटरी लर्निंग मेथड असते. आणि ऑडिटरी लर्निंग मेथड असेल तर यामध्ये तुमच्या लक्षात हे लोक शिक्षकांचं लेक्चर ऐकून किंवा चर्चेतून लवकर शिकतात. मोठ्याने वाचून किंवा स्वतःशी बोलून अभ्यास करणं त्यांना आवडतं. संगीत किंवा आवाजातील चढ उतार त्यांच्या लक्षात राहतात. समूहामध्ये चर्चा करताना ते सर्वाधिक प्रभावी ठरतात. आणि मग अशी जर ऑडिटरी लर्निंग मेथड असेल आणि जर समजा तुमच्या मुलाचं पाठांतर होत नसेल तर तुम्ही त्याला त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग करून पुन्हा पुन्हा ऐकायला लावू शकता. डिस्कशन तुम्ही करू शकता त्या मुद्द्यावर. त्याच्याशी जर तुम्ही डिस्कस केलं तर तो विद्यार्थी त्या गोष्टी विसरत नाही. त्याच्यामुळे जर विद्यार्थ्याची लर्निंग मेथड आपल्याला समजली तर आपल्याला नक्की त्याने कसा अभ्यास केला पाहिजे हे लक्षात येतं. काही विद्यार्थी कायनेस्थेटिक लर्नर असतात. कायनेस्थेटिक लर्नर म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की काही मुलं लहानपणी पझल वगैरे खेळण्यामध्ये, बिल्डिंग्सचे जे ब्लॉक्स आहेत ते जोडण्यामध्ये अतिशय इंटरेस्टनी ते काम करत असतात. अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांचं कायनेस्थेटिक लर्निंग मेथड असू शकते. ही लोक हाताने प्रत्यक्ष कृती करून उत्तम शिकतात. अभ्यास करताना हालचाल करणं किंवा चालणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं. वस्तूंचं मॉडेल बनवणं किंवा प्रयोग करणं त्यांना आवडतं. त्यांच्याकडे ऊर्जेचं प्रमाण जास्त असतं आणि ते एका जागी बसू शकत नाहीत. म्हणजे काही विद्यार्थी तुम्ही पाहिले असतील की ते अभ्यास करताना अगदी हॉलमधून, बेडरूममधून, किचनमध्ये असा सगळा प्रवास करतात. पुस्तक हातात असतं, ते एका जागेवर बसून त्यांचं पाठांतर होत नाही. मग जर समजा तुमचा विद्यार्थी कायनेस्थेटिक लर्नर असेल आणि तुम्ही त्याला म्हणालात की एकाच जागेवर बस आणि अभ्यास कर, तो त्या ठिकाणी लगेच झोपणार हे निश्चित आहे. जर समजा तो कायनेस्थेटिक लर्नर आहे तर तो अभ्यास करताना अगदी समजा तुम्ही त्याला टेबल खुर्चीवर बसवलेला आहे तर त्या टेबलावर तो पाय आपटेल किंवा हात आपटेल, हातापायांच्या हालचाली करेल, तो शांतपणे अभ्यास करू शकत नाही. आणि जर तुम्ही त्याला विरोध केलात तर त्याच्या अभ्यासातून जे आउटपुट आपल्याला अपेक्षित आहे ते मिळू शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्या विद्यार्थ्याची लर्निंग मेथड समजणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर थोडक्यात ह्या सर्व ज्या आहेत
तिन्ही लर्निंग मेथड. समजा त्याची व्हिज्युअल लर्निंग मेथड असेल तर माइंड मॅप्स, तक्ते, रंगांचा वापर आपण केला पाहिजे. ऑडिटरी लर्निंग मेथड आहे तर मोठ्याने वाचलं पाहिजे, लेक्चर रेकॉर्ड केले पाहिजे, त्याच्याशी चर्चा केली पाहिजे. कायनेस्थेटिक इंटेलिजन्स आहे तर अभ्यास करताना त्यांना ब्रेक्स दिला पाहिजे, चालताना त्यांना वाचू दिलं पाहिजे, त्याला वेगवेगळे प्रयोग करायला, ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आपण त्यांना भाग पाडलं पाहिजे. साहजिकच ज्यावेळेला आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची लर्निंग मेथड कळते त्यावेळेला वेळेची बचत होते. त्याची लर्निंग मेथड योग्य असल्यामुळे तो योग्य पद्धतीने अभ्यास करतो, त्याचा तणाव कमी होतो आणि याच्यामुळे निकाल चांगले येतात, रिझल्ट चांगले येतात. त्यामुळे विद्यार्थ्याची लर्निंग मेथड समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे माहिती ग्रहण करण्याची पद्धती. ही खूप महत्त्वाची अशी कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये तुमची जन्मजात शैली कशी आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये ग्रहण करण्याच्या किंवा शिकण्याच्या ज्या पद्धती आहेत, शिकण्याच्या म्हणजेच साहजिकच आपण ज्यावेळेला कोणतंही बाळ जन्माला येतं ते जन्माला आल्यानंतर ते परिसराकडून बरंच काही शिकत असतं आणि मग हे शिकत असताना त्याची नक्की ह्या ॲक्वायरिंग मेथड्स काय आहेत, लोकांच्याकडून शिकण्याच्या पद्धती कशा आहेत हे थोडंसं समजून घेणं खूप गरजेचं असतं. याच्यामध्ये बरीच मुलं सेल्फ कॉग्निटिव्ह असतात. शक्यतो ईगल पर्सनॅलिटी वगैरे असेल तर अशी मुलं सेल्फ कॉग्निटिव्ह असतात. सेल्फ कॉग्निटिव्ह जर मुलगा असेल तर तो बऱ्याचदा इंडिपेंडंट असतो, सेल्फ स्टार्टर असतो, म्हणजेच थोडक्यात त्याचे विचार स्वतंत्र असतात. त्याला कोणत्याही कामासाठी लोकांना पुश करावं लागत नाही, म्हणजे तो स्वतःहून ते काम करत असतो. थोडीशी धडपडणारी असतात, आत्मविश्वास खूप जास्त असतो. यांच्यामध्ये अर्थातच जी मुलं सेल्फ कॉग्निटिव्ह आहेत ती हट्टीसुद्धा खूप जास्त असतात, म्हणजे त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे अशाच स्वभावाची ती असतात. बऱ्याचदा आपण म्हणतो की माझा मुलगा खूप हट्टी आहे. तुमचा मुलगा जर खूप हट्टी असेल तर मित्रांनो हा त्याचा दोष नाही आहे, हा त्याचा स्वभाव आहे. हे जे काही जेनेटिकली त्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे तो त्याचा स्वभाव बनलेला आहे. त्याच्यामुळे जर एखादा मुलगा अतिशय हट्टी आहे तर तुम्ही समजू शकता की त्याची ईगलची पर्सनॅलिटी आहे. जेवढी मुलं जास्त हट्टी असतात तेवढीच ती कॉन्फिडंट सुद्धा असतात, ती सेल्फ स्टार्टर असतात. त्यांना शक्यतो आपल्याला पुढे ढकलावं लागत नाही, ती स्वतःहून स्वतःची कामं करत असतात. अफेक्टिव्ह मुलं असतील तर मात्र यांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती अफेक्टिव्ह असल्यामुळे त्यांच्या सभोवतालचं वातावरण कसं आहे, त्यांचं फ्रेंड सर्कल कसं आहे, त्यांचं आईवडिलांशी वर्तन कसं आहे, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. जी मुलं अफेक्टिव्ह असतात, जर मुलगा अफेक्टिव्ह असेल तर मी सर्व पालकांना कळकळीची विनंती करेल की तुम्ही करिअर मार्गदर्शक जे आहेत त्यांचं अवश्य मार्गदर्शन घ्या. कारण अफेक्टिव्ह मुलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या सहवासात ज्या गोष्टी येतात ही इमिटेशन लर्नर असतात. इमिटेशन लर्नर याचा अर्थ जे पाहतात त्या गोष्टीचं अनुकरण करतात. म्हणजे अगदी चांगल्या गोष्टी त्यांच्या संपर्कात असतील तर ती खूप चांगली राहतात. वाईट गोष्टींच्या सहवासात आली तर पटकन त्या वाईट गोष्टीसुद्धा ही आत्मसात करू शकतात. मुलगा सेल्फ कॉग्निटिव्ह असेल तर त्याला चांगलं वाईट कळतं, त्याच्या मनाला जे पटेल ते तो करतो. परंतु अफेक्टिव्ह मुलं जर असतील तर त्यांना चांगलं वाईट लक्षात येत नाही बऱ्याचदा. त्यांना जे आवडतं, जे त्यांना आनंद देतं, जे त्यांना सुख देतं अशा गोष्टी त्यांना आवडतात. आणि मग जर समजा घरातलं वातावरण अतिशय तणावाचं असेल, घरात आई किंवा वडील अतिशय स्ट्रिक्ट असतील तर मग अशी मुलं कुठे ना कुठेतरी आपल्या मनाला प्रेम मिळावं, आपल्या मनाला कुठेतरी दिलासा मिळावा, आपल्याला कोणीतरी जवळ करावं या हेतूने इतर ठिकाणी डिस्ट्रॅक्ट होऊ शकतात. त्यामुळे जर मुलगा किंवा मुलगी ही जर अफेक्टिव्ह असेल तर यासाठी खरं तर मार्गदर्शन घेणं अतिशय मस्ट आहे. म्हणजेच त्याच्या साहजिकच आपण असं म्हणतो की ॲडोलसन्समध्ये कुठे ना कुठेतरी काही अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी या ठिकाणी मार्गदर्शनाची गरज लागते. रिव्हर्स थिंकर आहेत. रिव्हर्स थिंकर म्हणजे उलटा विचार करतात, उलटी खोपडी असा शब्दशः अर्थ घेऊ नका. रिव्हर्स थिंकर आहेत म्हणजे ही मुलं खूप इंथुझियास्टिक असतात, क्युरिओसिटी त्यांच्यामध्ये प्रचंड असते. प्रत्येक बाबतीमध्ये हे असंच का हा प्रश्न त्यांना पडत असतो आणि मग त्याच्यामुळे ती त्या प्रश्नांचं उत्तर शोधून काढण्यासाठी प्रत्येक वेळेला कदाचित उलट्या कृती करतात. म्हणजे जर समजा नियम आहे रस्त्याने जाताना उजव्या बाजूने चालावे तर हा विद्यार्थी प्रश्न करेल डाव्या बाजूने का चालायचं नाही, काय होतं, बरोबर. किंवा समजा आपण दिवा समोर आहे, त्याला जर तुम्ही पालकांनी त्याचा हात ओढला तर तो मुद्दाम त्याच्यावर हात ठेवेल का, तर त्याला ते जाणून घ्यायचं असतं की यांनी मला ज्या गोष्टीपासून रोखलं त्या गोष्टीमध्ये नेमकं काय आहे. त्याच्यामुळे जर रिव्हर्स थिंकर असेल तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही कोणती गोष्ट करा करू नका हे सांगताना अतिशय विचारपूर्वक सांगावं लागतं. त्याच्यानंतर जर त्याची ग्रहण क्षमता ही रिफ्लेक्टिव्ह असेल
तर ह्या विद्यार्थ्यांच्यामध्ये अनलिमिटेड पोटेन्शियल असतं, प्रचंड बुद्धिमत्ता असते, प्रचंड क्षमता असते. हे ज्या क्षेत्रामध्ये ते रिफ्लेक्टिव्ह आहेत त्या क्षेत्रामध्ये जर त्यांनी मेहनत घेतली तर प्रचंड प्रगती करू शकतात. पण या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये यांना मोटिवेशनची खूप गरज असते, प्रोत्साहनाची गरज असते, योग्य मेंटॉरची गरज असते. जर त्यांना योग्य मेंटॉर मिळाला, योग्य मार्गदर्शक मिळाला, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर ही लोक मिरॅकल करू शकतात जी रिफ्लेक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे जर आपल्याला आपल्या विद्यार्थ्याच्या लर्निंग मेथड समजल्या तर तो विद्यार्थी नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. केवळ ह्या अक्वायरिंग मेथड जर समजल्या तर तो कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो हे समजतंच, पण तो माणूस म्हणून कसा चांगला घडू शकतो हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या अक्वायरिंग मेथड समजून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर पुढे आता आपण चर्चा केलेली आहे सेल्फ कॉग्निटिव्ह जे आहेत हे स्वतःच्या प्रेरणेतून शिकणारे असतात. ज्या व्यक्तीमध्ये ही पद्धत असते त्या स्वतःच्या विचाराने प्रेरणेने शिकणारे असतात, त्यांना सतत मार्गदर्शनाची गरज भासत नाही. हे विद्यार्थी जे आहेत हे स्वतंत्र विचाराचे असतात, आत्मविश्वासू असतात, स्वतःचं ध्येय स्वतः ठरवणारे असतात, दबावाखाली काम करणं त्यांना आवडत नाही. अफेक्टिव्ह असतात तर अनुकरणी वातावरणातून शिकणारे असतात. या व्यक्तीमध्ये या पद्धतीमध्ये व्यक्ती वातावरणातून अनुकरणातून शिकते, त्यांच्यावर सभोवतालच्या परिस्थितीचा मोठा प्रभाव पडतो. यांच्यासाठी एक चांगला रोल मॉडेल मिळणं, एक गुरु मिळणं खूप आवश्यक असतं. यांना मेंटॉरिंगची खूप गरज असते. सगळ्यात महत्त्वाचं अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी सांगेल की आई वडील हे त्यांचे खूप चांगले मित्रमैत्रीण असली पाहिजे. आई वडिलांचं नातं हे त्यांच्याशी मित्रमैत्रिणीसारखं असलं पाहिजे. त्यावेळेला हे विद्यार्थी खूप चांगली प्रगती करू शकतात. त्याच्यानंतर रिव्हर्स थिंकर असतील तर थोडासा चौकटी बाहेरचा विचार करतात आणि त्याच्यामुळे ही जी मुलं आहेत ही थोडीशी क्रिएटिव्ह असतात, सर्जनशीलता जास्त असते. सहजासहजी त्यांना तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाहीत, ते प्रत्येक वेळेला तुम्हाला उलट प्रश्न विचारतात का. तुम्हाला वाटतं ते विद्यार्थी उद्धट आहेत, पण मित्रांनो ते विद्यार्थी उद्धट नाहीत, तो त्यांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावामुळे ते प्रश्न विचारतात. त्यांना प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय ती स्वस्थ बसत नाहीत. अशा पद्धतीची ही मुलं असतात. ही जी मुलं आहेत ही समस्या सोडवण्यात अतिशय पठाईत असतात, प्रॉब्लेम सॉल्व्हर असतात. रिफ्लेक्टिव्ह इंटेलिजन्स जो आहे तो लवचिक आणि ग्रहणक्षम असतो. या पद्धतीला पण आरशासारखी पद्धत म्हणता येईल. व्यक्ती आरशाप्रमाणे समोरची पद्धत आत्मसात करते. अत्यंत लवचिक असतात, शांत स्वभावाचे असतात, सूचनांचे तंतोतंत पालन करतात. यांना योग्य शिस्त आणि टप्प्याटप्प्याने मार्गदर्शनाची गरज असते. ह्यांच्यामध्ये अनलिमिटेड पोटेन्शियल असतं, प्रचंड क्षमता असतात, पण या क्षमता त्यांना जाणवत नाहीत. या क्षमता ज्या आहेत ह्या त्यांना जाणवत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तिमत्वाच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला एक खूप चांगला मेंटॉर होणं गरजेचं असतं, त्यांना मोटिवेशन देणं गरजेचं असतं, त्यांना इमोशनल एन्करेजमेंट खूप जास्त महत्त्वाची असते. तर अशा पद्धतीने थोडक्यात आपण असं सांगू शकतो सेल्फ कॉग्निटिव्ह स्वतःचे मालक असतात, मी स्वतः करू शकतो हे त्यांना लक्षात येतं. अफेक्टिव्ह अनुकरण प्रिय असतात, त्यांना वाटतं की माझ्यासमोर कोणतरी चांगला आदर्श असला पाहिजे. म्हणजे खरोखरच त्यांच्या सानिध्यात असणारी व्यक्ती आयडियल असेल, आदर्श असेल तर ती मुलं खूप त्या व्यक्तीप्रमाणे घडतात. तेच जर निर्णय चुकला किंवा त्यांच्या सानिध्यातल्या व्यक्ती चुकीच्या असतील तर चुकीच्या गोष्टीसुद्धा घडू शकतात. रिव्हर्स थिंकर आहेत तर ते का, कसे असे प्रश्न विचारतात. रिफ्लेक्टिव्ह आहेत तर ते लवचिक असतात आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी पालकांची जबाबदारी खूप महत्त्वाची असते. त्यांच्यामध्ये क्षमता खूप जास्त असतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कोणतीही मेथड चांगली किंवा वाईट नसते, ती ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. ती केवळ वेगळी असते आणि त्यामुळे स्वतःची अक्वायरिंग मेथड जर ओळखली आपण तर आपल्या यशाचा मार्ग हा अतिशय सोपा होतो. त्याच्यानंतर DMIT मध्ये व्यक्तिमत्व गुणांक आपल्याला समजतात, मेंदूच्या क्षमता समजतात, त्या विद्यार्थ्याचा IQ किती आहे म्हणजे इंटेलिजन्स क्वोशंट किती आहे, त्याला बुद्ध्यांक असं म्हणतो. EQ इमोशनल क्वोशंट किती आहे, भावनांक किती आहे. AQ ॲडव्हर्सिटी क्वोशंट प्रतिकूलता निर्देशांक किती आहे हे समजतं आणि CQ क्रिएटिव्ह क्वोशंट किती आहे हे आपल्या लक्षात येतं. साहजिकच आपण आत्ता आपला जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे, शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की त्यांच्या फक्त एकाच क्वोशंटवर जास्तीत जास्त काम होतं, कोणत्या, इंटेलिजन्स क्वोशंटवर. पण केवळ बुद्ध्यांक जास्त आहे म्हणून तो विद्यार्थी यशस्वी होणार नाही. त्याचा सगळ्यात महत्त्वाचं EQ आपण पाहिलं असेल की गेल्या वर्षामध्ये युनिसेफने सुद्धा विद्यार्थ्यांचा, पूर्ण जगभरातल्या विद्यार्थ्यांचा, अलीकडच्या परिस्थितीमध्ये जी आपली न्यूक्लिअर फॅमिली सिस्टम आहे
ह्या न्यूक्लिअर फॅमिली सिस्टममुळे विद्यार्थ्यांचा EQ जो आहे हा थोडासा कमी होताना आढळतोय. आणि जर EQ कमी असेल, इमोशनल क्वोशंट कमी असेल, कसं होतंय की आता कुटुंब जी आहेत ही छोटी झालेली आहेत, परंतु विद्यार्थ्यांचा जो आपण असं म्हणू शकतो की विद्यार्थ्यांना जे फेस करावं लागतंय ते मात्र खूप वास्ट आहे. कुटुंब छोटी आहेत आणि जेव्हा ते करिअरसाठी बाहेर पडतात त्यावेळेला त्यांना असंख्य लोकांना फेस करावं लागतं. आणि जर मग त्याचा EQ कमी असेल तर कुठे ना कुठेतरी या विद्यार्थ्यांना करिअर करताना अडचणी येतात. त्याच्यामुळे EQ सुद्धा महत्त्वाचा असतो. ॲडव्हर्सिटी क्वोशंट खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक वेळेला परिस्थिती सारखी असतेच असं नाही, प्रत्येक वेळेला आईवडील प्रोटेक्शनसाठी असतात असं नाही. तर मग अशा वेळेला विद्यार्थ्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात का, तो तेवढा सक्षम आहे का, तो आत्मविश्वासाने त्या बदलत्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो का, हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह क्वोशंट, त्याला आपण सृजनांक असं म्हणतो. क्रिएटिव्ह क्वोशंट जर विद्यार्थ्याचा असेल, चांगला असेल, तर तो म्युझिक असेल, आर्ट असेल, सायन्स असेल, रिसर्च असेल, अशा क्षेत्रामध्ये खूप क्रिएटिव्ह असतो, नवीन नवीन शोध लावण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्यामुळे हे गुणांक जे आहेत हे आपल्याला ते DMIT टेस्टमधून समजत असतात. तर याच्यामध्ये हे बुद्ध्यांक 4 आहेत. सॉरी, जे 4 क्वोशंट आहेत त्याच्यामध्ये पहिला इंटेलिजंट क्वोशंट आहे की जो तार्किक विचार आणि विश्लेषणात्मक क्षमता स्पष्ट करतो, गणिती कौशल्य आणि स्मृती स्पष्ट करतो, समस्या सोडवण्याची गती आहे, शैक्षणिक यशासाठी याचा मोठा वाटा असतो. अभ्यासात जर मुलगा चांगला आहे तर तुम्ही समजू शकता त्याचं इंटेलिजन्स क्वोशंट खूप चांगला आहे. भावनांक जो आहे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणं, सामाजिक कौशल्य, नातेसंबंध जपणं, आत्मविश्वास आणि आत्मनियंत्रण जपणं, नेतृत्वासाठी लीडरशिप क्वालिटीज, इमोशनल क्वोशंट हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर कठीण काळात खचून जायचं नसेल किंवा कॉन्फिडेंटली जर अडचणीला सामोरं जायचं असेल तर त्या विद्यार्थ्याचा ॲडव्हर्सिटी क्वोशंट खूप चांगला असला पाहिजे. ॲडव्हर्सिटी क्वोशंट जो आहे हा कठीण काळात खचून न जाता उभे राहण्याची क्षमता निर्माण करतो, तणाव आणि अपयश पचवण्याची ताकद देतो, आव्हानांना संधीत रूपांतरित करण्याची वृत्ती देतो, मानसिक लवचिकता दर्शवतो. म्हणजे लक्षात येईल की तुमच्या ॲडव्हर्सिटी क्वोशंट सुद्धा किती महत्त्वाचं आहे ते. त्याच्यानंतर सृजनांक, क्रिएटिव्ह क्वोशंट असेल तर नवीन कल्पनाशक्ती त्याची खूप चांगली असते, चौकटी बाहेरचा विचार करतो, कला, संगीत, नवीन संशोधनाशी संबंधित हा क्वोशंट आहे, बदलांशी जुळवून घेण्याची आणि काहीतरी नवे करण्याची ओढ या विद्यार्थ्यांच्यामध्ये असते. त्याच्यामुळे तुम्हाला हे 4ही क्वोशंट समजले तर आपल्याला नक्की तो कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो हे समजू शकतं. बुद्ध्यांक चांगला आहे म्हणजे काय शिकायचं, कसं समजायचं, शिक्षण, संशोधन, तांत्रिक क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. EQ चांगला आहे, लोकांशी कसं वागायचं हे समजतं, व्यवस्थापन, विक्री, नातेसंबंध या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. AQ संकटात कसं टिकायचं, व्यवसाय, क्रीडा, कठीण कामं. CQ काय निर्माण करायचं, डिझाईन, लेखन, मनोरंजन या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला यशस्वी करिअर करायचं आहे तर हे 4ही क्वोशंट अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे, तर तुम्ही यशस्वी करिअर करू शकता, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या DMIT टेस्टमध्ये सरतेशेवटी तुमचा पाल्य कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो ह्या करिअरच्या संधी तुमच्या लक्षात येतात. म्हणजे करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये त्याचे आत्तापर्यंत आपण त्याची पर्सनॅलिटी पाहिली, त्याच्या इंटेलिजंट टेस्ट पाहिल्या, लर्निंग मेथड, अक्वायरिंग मेथड पाहिल्या. या सगळ्यांचा सारांश काढून आपल्याला साहजिकच त्या मुलाचं व्यक्तिमत्व समजतं आणि त्याच्यावरून तो कोणत्या क्षेत्रात करिअर करेल हे लक्षात येतं. योग्य क्षेत्राची निवड करण्यासाठी ही DMIT टेस्ट आपल्याला मदत करते. वेळेची, पैशाची बचत होते. आज आपण बघतो की उच्च शिक्षण हे अतिशय महागडं झालेलं आहे. आज कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेला आपल्याला पदवी मिळवायची आहे, डिग्री मिळवायची आहे, लाखो रुपये पालकांचे खर्च होतात. आणि मग हे लाखो रुपये खर्च झाल्यानंतर जर आपल्या लक्षात आलं की माझ्यासाठी हे योग्य करिअर नाही, तर पालकांचा प्रचंड पैसा, विद्यार्थ्यांचा अमूल्य असा वेळ या ठिकाणी वाया जातो. आणि त्यामुळे माझी सर्व पालक मित्रांना विनंती आहे की तुम्ही 10वी नंतर मुलाने कोणत्या क्षेत्रात जायचं हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा त्याची DMIT टेस्ट करून घ्या. जर तुम्ही त्याची DMIT टेस्ट केली तर तुमचा पुढे जो तुम्ही काही निर्णय घेणार आहे तो योग्य असेल आणि तो योग्य निर्णय तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो, त्या विद्यार्थ्याचा वेळेचा अपव्यय टाळू शकतो, त्याचा मनस्ताप टाळू शकतो, किंवा साहजिकच ज्यावेळेला तो त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाला नाही तर त्याच्यानंतर त्याला होणारा त्रास टाळू शकतो. त्यामुळे
माझी पालकांना विनंती आहे की जेव्हा तुम्ही 10वी नंतर 11वीत जाण्याचा निर्णय घेता किंवा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेता त्याच्या अगोदर एकदा तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घ्या. हे जे आपण पाहिलं, हे जे सर्व क्षेत्र आहेत, ह्या सर्व क्षेत्रानुसार आपल्याला तुमचा विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात करिअर करेल याचा अतिशय सविस्तर असा त्याच्यामध्ये आपल्याला एक रिपोर्ट मिळतो आणि त्या रिपोर्टवरून आपण साहजिकच आपल्या विद्यार्थ्याने कोणत्या क्षेत्रात करिअर करावं हे निश्चितपणे ठरवतो. आणि त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये आत्ता सध्या कोणकोणत्या करिअरच्या चांगल्या संधी आहेत, अगदी तुम्ही कॉलेज निवडण्यापासून किंवा कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा, कोणते कोर्सेस घ्यावेत, कोणत्या कोर्सेसला डिमांड आहे, हे सर्व मार्गदर्शन तुम्हाला या करिअर मार्गदर्शकांच्याकडून मिळत असतं. यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला याचे विद्यार्थ्यांच्या जे 10 बोटं आहेत त्याचे फिंगरप्रिंट्सचे जे स्कॅन करावे लागतात, म्हणजे बोटांचे ठसे आपल्याला घ्यावे लागतात. त्याच्यानंतर या ठस्यांच्यावरून तज्ज्ञ लोक याचा रिपोर्ट जनरेट करतात आणि ह्या रिपोर्ट नंतर हा 50 पानांचा अतिशय सविस्तर असा रिपोर्ट येतो आणि या रिपोर्टद्वारे आम्ही करिअर काउन्सिलर तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे जर समजा आपल्याला आपल्या विद्यार्थ्याच्या करिअरबद्दल योग्य निर्णय घ्यायचा असेल तर आजच तुम्ही त्या विद्यार्थ्याची DMIT टेस्ट करू शकता. अगदी तो शाळेत अगदी पहिलीपासून ते 10वी पर्यंत कोणत्याही वर्षात ही टेस्ट केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो. कारण तुमच्या सर्वांच्याच लक्षात आलं की या टेस्टमुळे आपल्याला काय काय समजतं, याचा काय फायदा होऊ शकतो हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला त्या विद्यार्थ्याच्या करिअरबद्दल योग्य निर्णय घ्यायचा असेल तर ही DMIT टेस्ट अतिशय महत्त्वाची आहे. आजपर्यंत मी शेकडो पालकांना, शेकडो विद्यार्थ्यांना या करिअर संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते सगळे अतिशय समाधानी होते हे मी आत्मविश्वासाने सांगेन. आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यासंदर्भात, आपल्या पाल्यासंदर्भात योग्य निर्णय घ्यायचा असेल तर आजच ही DMIT टेस्ट करून घ्या. याच्या संदर्भात साहजिकच या DMIT रिपोर्टमुळे आपल्या लक्षात आलं तुम्हाला करिअर निवडता येतं आहे, त्याचे नातेसंबंध सुधारतात, त्याच्यामध्ये स्वतःमध्ये सुधारणा करता येते, त्याच्या बुद्धिमत्तेचा कल आपल्याला कळतो. थोडक्यात यामध्ये एक महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आहे, DMIT ही भविष्य सांगणारी पद्धत नाही, तर ती तुमच्या सुप्त शक्तीला ओळखण्यासाठी आणि योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी एक शास्त्रीय पद्धत आहे. जर तुम्हाला DMIT टेस्ट करून घ्यावयाची असेल तर माझा हा वैयक्तिक नंबर आहे 9870480875. या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता आणि तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. यामध्ये पहिल्यांदा तुमचे फिंगरप्रिंट्स, म्हणजे त्या विद्यार्थ्याचे फिंगरप्रिंट्स घ्यावे लागतील आणि त्याच्यानंतर तो रिपोर्ट जनरेट होईल. त्याच्यावर एक साधारणपणे 2.5 ते 3 तास आपल्याला काउन्सिलिंग करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुमच्या कोणत्याही निर्णयामध्ये तुम्हाला मदत लागली तर आम्ही त्यामध्ये तुम्हाला सहकार्य करतो. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की हे करिअर निवडत असताना पुन्हा एकदा एक थोडक्यात सारांश सांगतो. मुलांच्या आवडीचा आदर करा, त्यांना पाठिंबा द्या, त्यांच्यावर स्वतःची स्वप्न किंवा अपेक्षा लादू नका. मुलांशी करिअरबद्दल सकारात्मक आणि मोकळा संवाद साधा, त्यांना विविध क्षेत्रांची माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न करा. केवळ आपण विद्यार्थ्यांच्या शाळेच्या फीज भरतोय, त्यांच्यासाठी खूप चांगले कपडे लत्ते आणतोय, इथेच आपली जबाबदारी संपत नाही, तर आपण त्या विद्यार्थ्यासाठी योग्य निर्णय घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पालक या नात्याने आपण त्याचं करिअर कसं योग्यरित्या होईल याचा खूप शास्त्रीय विचार करणं गरजेचं आहे. त्याची आवड, त्याच्या क्षमता, त्याला कोणत्या संधी आहेत, ह्या तिन्ही गोष्टींची ही त्रिसूत्री जर एकत्र आली तर 100% त्याचं यशस्वी करिअर होऊ शकतं. जे काम करताना तुम्हाला वेळेचं भान राहणार नाही तेच तुमचं खरं करिअर आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही आत्ता जो मी तुम्हाला नंबर दिलेला आहे 9870480875 या क्रमांकावर फोन करा. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात म्हणजे नक्कीच तुम्ही आदर्श पालक आहात हे माझ्या लक्षात आलेलं आहे.
तुम्हाला तुमच्या मार्गदर्शनासाठी कोणत्याही टप्प्यावर कधीही गरज लागली तर अवश्य दिलेल्या क्रमांकावर फोन करा. आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच योग्य निर्णय घ्या. आणि तुम्हाला याबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. सर्वांना तुमच्या पल्ल्याच्या भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.